नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या आणि टेट 2025 ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी खरंच खूप आनंदाची बातमी आहे. शासनाकडून 20 जानेवारी 2026 ला एक नवीन JR निर्गमित करण्यात आलेला आहे. त्या JR मध्ये महत्त्वाचे 4 मुद्दे दिलेले आहेत. नेमकं त्या मुद्द्यांमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल आणि टेट परीक्षेची तयारी करत असाल तर मॅथ विथ TR समेत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नवीन अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्याचसोबत तुमचे जे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील जे शिक्षक भरतीची तयारी करतायत त्यांना शेअर करायला विसरू नका. नेमकं या JR मध्ये काय म्हटलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया या JR मध्ये काय म्हटलेलं आहे. बघा, हा JR कशा संदर्भात आहे तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. म्हणजे 2017 ला शिक्षक भरती झाली, 2022 ची शिक्षक भरती झाली पवित्र पोर्टलच्या मार्फत. तेव्हा काहीतरी नियम लागू केलेले होते आणि त्या नियमांमध्ये थोडाफार बदल करून नवीन नियमावली 2025 च्या शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेली आहे. आता हा शासन निर्णय कधी झालाय तर बघा, इथं दिनांक 20 जानेवारी 2026 दिलेला आहे. तर 20 जानेवारीला हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो नियम आहे हा टेट 2025 च्या गुणांवरती अवलंबून असणारी पवित्र पोर्टलची जी काही शिक्षक भरती असणार आहे त्याच्यामध्ये या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आता ते नियम काय आहे ते आपण बघूयात. बघा, प्रस्तावनामध्ये त्यांनी काय सांगितले ते आधी आपण बघूयात. प्रस्तावनामध्ये म्हटलेलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. यातील बहुतांशी तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. तथापि काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत आवश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. खाली संदर्भ दिलेत 1 ते 4. त्याच्यामध्ये काही शासन निर्णय केले होते पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती व्हावी यासाठी, आणि त्याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण होत होती आणि त्यासाठी त्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय झालेला आहे बघा, खालील तक्त्यात दर्शवण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. बघा, याच्यामध्ये पहिला मुद्दा जो दिलेला आहे तो पहिला मुद्दा दिलेला आहे बघा, शासन निर्णय जो 13/10/2023 रोजी झाला होता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. शासन निर्णय त्यावेळी झालेला काय होता बघा, तर विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. तर पहिला जो काही शासन निर्णय होता तो काय होता, तर एकदा जर तुमची निवड झाली आणि पुन्हा तुम्हाला नव्याने निवड करायची असेल, म्हणजे वरच्या वर्गासाठी, समजा तुमचं आधी 1 ते 5 साठी निवड झाली असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला 6 ते 8 साठी किंवा 9 ते 12 साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही त्याच टेटच्या गुणांच्या आधारे तुम्ही अप्लाय करू शकत होता. आणि जर तुम्हाला त्याच गटासाठी जर पुन्हा वेगळ्या ठिकाणी जर जागा हवी असल्यास तुम्ही नव्याने परीक्षा देऊ शकत होता. पण आता त्याच्यामध्ये बदल काय झालेला आहे तो आपण बघूयात. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. आता याचा अर्थ काय आहे तो आपण समजावून घेऊयात. समजा
तुम्ही टेटची परीक्षा दिलेली आहात 2022ची, तर 2022ला नियम काय होता, तुमची निवड जर 1 ते 5 साठी झाली असेल आणि तुम्हाला नव्याने पुन्हा 6 ते 8 किंवा 9 ते 12 साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तेव्हा अप्लाय करू शकत होता. म्हणजे खालच्या गटासाठी जर तुमची निवड झाली असेल तर वरच्या गटासाठी तुम्ही अप्लाय करू शकत होता. पण आता जर 2025 ची टेट परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी नियमात बदल करण्यात आलेला आहे. जर तुम्ही 1 ते 5 साठी किंवा 6 ते 8 साठी निवड झाली असेल तर तुम्ही वरच्या वर्गासाठी जाऊ शकत नाही. म्हणजे बघा, 1 ते 5 साठी तुमची आधी निवड झालेली आहे तर तुम्ही 6 ते 8 ला पात्र नाही आणि 9 ते 12 ला सुद्धा नव्याने पात्र नाही. एकदा तुमची निवड झाली तर तुम्ही या गटाकडे जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नव्याने पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि नव्याने पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल. याचा थोडक्यात अर्थ आहे 1 बिंदू 1 पद. म्हणजे एकदा जर तुमची भरतीमध्ये सिलेक्शन झालं, निवड झाली तर तुम्ही नव्याने पुन्हा तिथं अर्ज करू शकत नाही वरच्या वर्गासाठी. पुढचा मुद्दा आहे शासन निर्णय जो 7/2/2019 ला झाला होता. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीमध्ये ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. आता या सगळ्याचा अर्थ असा आहे, तुम्ही याच्या आधी तुम्हाला हव्या तेवढ्या प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकत होता. तुम्हाला वाटलं 50, तुम्हाला वाटलं 100, तुम्हाला वाटलं 150, 200, तुम्हाला जेवढ्या जाहिराती येतील त्या प्रत्येक संस्थेला किंवा प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळांना तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकत होता. पण आता नव्यानं जो नियम झालाय तो आता इथपर्यंत सगळा मुद्दा जो तो आहे तो सेमच आहे. महत्वाचा मुद्दा आहे तो इथं आहे बघा, काय म्हटलेला आहे, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला सगळे प्राधान्यक्रम तिथं प्राप्त होतील, तुम्हाला ते दिसतील. पण त्याच्यामध्ये तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे आता प्रेफरन्स लॉक करण्यासाठी लिमिट तिथं लावलं गेलेलं आहे. अजून एक मुद्दा त्यात पुढे म्हटलेला आहे, सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. आता दोन्ही प्रकार म्हणजे कुठले, तर पहिला जो प्रकार होता आपला मुलाखतीशिवाय आणि दुसरा प्रकार आहे मुलाखतीसह. म्हणजे तुम्ही विथ इंटरव्ह्यूचे 50 जागा सिलेक्ट करू शकता आणि विदाउट इंटरव्ह्यूचे 50 जागा सिलेक्ट करू शकता. असे एकूण तुम्ही 100 जागांवरती प्राधान्यक्रम देऊ शकता. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा, शासन निर्णय 10/11/2022 ला करण्यात आला होता. शिक्षक पद भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. बघा, 2022 ची जी शिक्षक भरती झाली होती तेव्हा कोरोनाचा काळ होता म्हणून 2 वर्षांमध्ये तिथं आपल्याला सूट देण्यात आली होती. नवीन नियम काय सांगितलेला आहे बघा, पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख होती 14 मे 2025, तर या तारखेपर्यंत तुमचं जे काही वय असेल त्याबद्दल इथं विचार केला जाईल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बालकांच्या शासन निर्णय 19/6/2013 ला झाला होता. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय क्रीडा विभागाचा जो काही नियम आहे तो 13 फेब्रुवारी 2013 ला लागू करण्यात आला होता. तिथं म्हटलेलं आहे, सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका धारक असणे आवश्यक आहे, असं इथं म्हटलेलं आहे. आणि पुढं आता सुधारणामध्ये काय म्हटलेलं आहे, इथंपर्यंत सगळं सेमच आहे. 1ली ते 8वी, त्यानंतर 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाचा शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. हा मुद्दा महत्वाचा आहे बघा. जर शाळा मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल किंवा कन्नड माध्यम असेल किंवा इत्यादी कोणताही असेल, तर यासाठी तुम्हाला जो काही तुमचा शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, शालांत परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा कोणत्या माध्यमातून तुम्ही उत्तीर्ण केली आहे त्यावर तुमचा विचार केला जाणार आहे. जर तुमची 10वी मराठी माध्यमातून झाली असेल तर मराठी शाळांवरती तुम्हाला निवड करण्यात येईल. जर इंग्रजी माध्यमातून झाले असेल तर इंग्लिश मीडियमच्या शाळा किंवा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा तुम्हाला येतील. आणि जर उर्दू किंवा कन्नड इत्यादी दुसऱ्या ज्या काही विषय त्या विषयातून जर तुमचं 10वी झालं असेल तर त्याप्रमाणे त्या माध्यमाच्या शाळा तुम्हाला येतील असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे अजून म्हटलेलं आहे इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी BSc MSc अशी अर्हता धारण केली अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. 1 ते 5 साठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जर तुमची 10वी इंग्रजी माध्यमातून झाली नसेल पण तुमचं जे काही 12वी आहे ते सायन्स झालं असेल किंवा BA MA इंग्लिश विषयातून झालं असेल किंवा BSc आणि MSc झालं असेल तर तुम्हाला त्या जागेवरती पात्र धरलं जाणार आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी चांदी झालेली आहे म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे हे 4 महत्वाचे मुद्दे होते. हे बदल बघा. उपरोक्त बदल काय म्हटलेलं आहे ते बघून घ्या. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील. आता हे जे काही नवीन शासन निर्णय झालेला आहे हा 2025 ची जी काही परीक्षा झाली त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर आणखीन ज्या काही परीक्षा होतील टेट 2026 होईल, 27 होईल, कधी होईल तेव्हा त्यासाठी हे नियम लागू राहतील. 1 ते 4 येथील शासन निर्णयातील तरतुदी तसेच या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी ह्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील. शिक्षक भरती करणारे जे काही अन्य प्रशासकीय विभाग आहेत त्यांच्यासाठी हा नियम लागू आहे. अशा पद्धतीचा हा 20 जानेवारीला शासन निर्णय झालेला आहे. याच्या प्रती सगळ्यांना दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या जे काय सचिव असतील, मंत्री असतील, उपाध्यक्ष, अध्यक्ष या सगळ्यांना देण्यात आलेला आहे. थोडक्यात 4 बदल काय झालेत तर आधी आपण 100, 200, 300, 400 पाहिजे तेवढं प्रेफरन्स आपण देऊ शकत होतो. आता फक्त आपल्याला मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या प्रत्येकासाठी 50-50 असे एकूण 100 आपण प्रेफरन्स देणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता वयासंदर्भात. वय आपलं अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख होती तेव्हापर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे. तिसरा मुद्दा याच्या संदर्भात TET आणि माध्यमासंदर्भात होता. तर माध्यम तुमचं 10वी ज्या माध्यमातून झालेलं आहे त्या माध्यमासाठी तुमचं सिलेक्शन केलं जाईल. ओके. अशाच शिक्षक भरतीच्या संदर्भात नवीन अपडेटसाठी मॅथ विथ TR संमेद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.